नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आपण चालू केलेली आहे महाराष्ट्राची रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेस आणि या रेल्वे ग्रुप डी एक्सप्रेसमध्ये आता आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे बरेचसे चॅप्टर बघितलेले आहेत. आज आपण चालू घडामोडीमधला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, प्रत्येक परीक्षेला 2 प्रश्न त्याचे येऊ राहिले. तर तुम्ही जर प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर जर बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोणताही प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला 1 ते 2 प्रश्न जे आहेत की कोणता उत्सव किंवा महोत्सव किंवा कोणता मेळा हा कोठे भरला होता यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. जर तुम्ही 50 ते 70 उत्सव जर पाठ केले किंवा लक्षात जर ठेवले तर तुमचे 2 मार्क्स आजच्या लेक्चरमध्ये क्लिअर होतील. तुमचे 2 मार्क्स जी केचे कुठेही जाणार नाही आहेत. तर बघा, जी केमधला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक चालू घडामोडी आणि चालू घडामोडीमधलं अत्यंत महत्त्वाचं टॉपिक म्हणता येईल आपल्याला, तो आहे आपला महत्त्वाचे उत्सव. महत्त्वाचे उत्सव आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, पहिला उत्सव हदोती बुंदी उत्सव. तर हदोती बुंदी उत्सव कोठे साजरा केला जातो? तर तो राजस्थानमध्ये साजरा केला जातो. ठीक आहे. पुढे बघा, जौलजिबी मेळा कोठे भरला जातो? तर तो उत्तराखंड येथे जौलजिबी मेळा हा भरला जातो. पुढे बघा, झिरी मेळा जो आहे हा कोठे भरतात? तर जम्मू काश्मीरमध्ये झिरी मेळा जो आहे तो आयोजित केला जातो. अहुना उत्सव कोठे आयोजित केला जातो? तर नागालँड येथे आयोजित केला जातो. आणि सुमी नागा जमातीचे लोक हा उत्सव साजरा करतात, हे लक्षात ठेवायचे आहे. अहुना उत्सव नागालँडमध्ये सुमी नागा जमातीचे लोक हा उत्सव साजरा करतात. पुढे बघा, बाली जत्रा कोठे भरते? तर बाली जत्रा ओडिसा येथे भरते. नेक्स्ट आहे तजाउंग मोने उत्सव. तजाउंग मोने उत्सव कोठे भरला जातो? तर म्यानमार येथे तजाउंग मोने उत्सव भरला जातो. पुढे आहे इगास बागवाल उत्सव कोठे भरला जातो? तर उत्तराखंड येथे इगास बागवाल उत्सव भरला जातो. पुढे आहे पुष्कर मेळा कोठे भरला जातो? तर राजस्थान येथे पुष्कर मेळा भरला जातो. नेक्स्ट आहे निंगोल चक्कुबा उत्सव. निंगोल चक्कुबा उत्सव कोठे आयोजित केला जातो? तर आपण उत्तर द्यायचं आहे निंगोल चक्कुबा उत्सव मणिपूर येथे आयोजित केला जातो. नेक्स्ट आहे हिंगोट युद्ध महोत्सव कोठे आयोजित केला जातो? तर तो आहे मध्य प्रदेश येथे हिंगोट युद्ध महोत्सव साजरा केला जातो. पुढचा आहे बाल पद्यामी उत्सव हा कोठे आयोजित केला जातो? तर तो कर्नाटक येथे आयोजित केला जातो. नेक्स्ट आहे गंगाम्मा जत्रा कुठे आयोजित केली जाते? तर ती आंध्र प्रदेश येथे आयोजित केली जाते. पुढचा आहे कुथंडवर उत्सव कुठे आयोजित केला जातो? तर कुथंडवर उत्सव जो आहे तो तामिळनाडू येथे आयोजित केला जातो. नेक्स्ट आहे त्रिशूर पुरम उत्सव कुठे आयोजित केला जातो? तर लक्षात ठेवायचा आहे तो केरळ येथे आयोजित केला जातो. नेक्स्ट आहे सेंग खिलंग उत्सव कुठे आयोजित केला जातो? तर तो मेघालय येथे आयोजित केला जातो. पुढचा बघा, गणगौर महोत्सव कुठे आयोजित केला जातो? तर तो राजस्थान येथे आयोजित केला जातो. गुलाल गोटा उत्सव कुठे आयोजित केला जातो? तर तो जयपूर राजस्थान येथे आयोजित केला जातो. बैखो उत्सव कुठे आयोजित केला जातो? तर आसाममध्ये. आणि राभा जमातीचे लोक हा उत्सव साजरा करतात, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे आहे सागा दावा उत्सव कुठे आयोजित केला जातो? तर तो त्रिपुरा येथे आयोजित केला जातो. पुढे आहे सेंग खिलंग उत्सव कुठे आयोजित केला जातो? तर तो मेघालय येथे आयोजित केला जातो. पुढे आहे गुलाबी सूप महोत्सव कुठे आयोजित केला जातो? तर तो लिथुआनिया इथे आयोजित केला जातो, बाहेर देशामध्ये. बघा, मकरे करे झुंज कुठे आयोजित केला जातो? तर इंडोनेशिया येथे आयोजित केला जातो. नौखाई महोत्सव कुठे आयोजित केला जातो? तर उडीसा येथे आयोजित केला जातो. कटारगामा इसाला उत्सव कुठे आयोजित केला जातो? तर श्रीलंका येथे आयोजित केला जातो. हरेला उत्सव कुमाऊ उत्तराखंड येथे आयोजित केला जातो. बघा, पुढे आहे ग्वाला दिवस. ग्वाला दिवस कुठे आयोजित केला जातो? तर सिक्कीम येथे आयोजित केला जातो. पुढे आहे हेमितेत्सू उत्सव कुठे आयोजित केला जातो? तर लडाख येथे आयोजित केला जातो. मलबार नदी महोत्सव कुठे आयोजित केला जातो? तर कोझिकोंडे केरळ येथे आयोजित केला जातो. राजा पर्ब उत्सव उडीसा येथे आयोजित केला जातो. खीर भवानी मंदिर उत्सव कुठे आयोजित केला जातो?
तर काश्मीर येथे आयोजित केला जातो. खारची पूजा उत्सव कुठे आयोजित केला जातो तर त्रिपुरा येथे आयोजित केला जातो. जगन्नाथ रथ यात्रा उत्सव कुठे आयोजित केली जाते तर ओडिशा येथे आयोजित केली जाते. हेमिस फेस्टिवल कुठे आयोजित केला जातो हा प्रश्न परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. लडाख येथे आयोजित केला जातो. करम उत्सव कुठे आयोजित केला जातो तर झारखंड येथे आयोजित केला जातो. पितृपक्ष मेळा कुठे आयोजित केला जातो तर बिहार येथे पितृपक्ष मेळा आयोजित केला जातो. राजा मिर्च उत्सव कुठे आयोजित केला जातो तर नागालँड येथे राजा मिर्च उत्सव आयोजित केला जातो. पुढे आहे बाथुकम्मा उत्सव कुठे आयोजित केला जातो तर तेलंगणा येथे बाथुकम्मा उत्सव आयोजित केला जातो. पुढे आहे कुल्लू दसरा उत्सव कुठे आयोजित करतात तर हिमाचल प्रदेश येथे कुल्लू दसरा उत्सव आयोजित करतात. पुढचा प्रश्न किंवा पुढे आहे नादा हब्बा दसरा उत्सव हा कुठे आयोजित करतात तर कर्नाटक येथे आयोजित करतात. मेरा हऊ चोंगबा हा उत्सव कुठे आयोजित करतात तर तो मणिपूर येथे आयोजित करतात. पुढे आहे कुक्कुर तिहार हा उत्सव कुठे आयोजित करतात तर नेपाळ येथे आयोजित करतात. पुढे आहे सुब्रला उत्सव कुठे आयोजित करतात तर लडाख कापणी उत्सव. सुब्रला उत्सवाला कापणी उत्सव म्हणतात आणि तो कुठं लडाख येथे आयोजित केला जातो. उस्ताद अलीउद्दीन खान महोत्सव कुठे आयोजित करतात तर मध्य प्रदेश येथे आयोजित करतात. पुढे आहे बथुकम्मा उत्सव कुठे आयोजित करतात तर तेलंगणा येथे आयोजित करतात. तमू लोहार उत्सव काठमांडू नेपाळ येथे आयोजित केला जातो. तर असे 45 प्रकारचे आपण उत्सव बघितले. आणखी काही उत्सव आहेत ते पुढे बघूया. तर बघा हे सर्व जे उत्सव आहे आपल्या नोटबुकमध्ये लिहून काढा आणि क्लिअर करून टाका. ठीक आहे. सर्व जे उत्सव आहेत हे आपल्या नोटबुकमध्ये तुमच्या दिसले पाहिजे आणि दिसल्यानंतर त्याला कंटिन्यू वाचत चला. आणि बघा हे जेवढे सर्व उत्सव झाले त्याच्यावरती आपण टेस्ट घेऊ. टेस्ट म्हणजे कशी राहील की त्याच्यावरच्या आपण MCQs घेऊया आणि MCQचा आपण व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं की गणगौर महोत्सव कुठे आयोजित केला जातो तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 4 ऑप्शन दिलेला आहे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, कर्नाटक. तर तिथं तुम्हाला सांगता आलं पाहिजे राजस्थान. तर अशा पद्धतीनुसार आपण याचासुद्धा याच्या MCQजवरती सुद्धा एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर सर्वात आधी हे सर्व लिहून घ्या. आणखी काही बाकी आहे ते सुद्धा आपण पुढे बघूया. चंदुबी उत्सव कुठे साजरा केला जातो तर तो आसाम येथे साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय उत्सव उंट महोत्सव हा एकदम सोपी आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव. उंट कुठं असतात राजस्थानमध्ये आणि बिकानेरमध्ये राजस्थान येथे आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव साजरा केला जातो. पुढे आहे गंगा सागर मेळा कुठे आयोजित केला जातो तर सागरद्वीप पश्चिम बंगाल येथे गंगा सागर मेळा आयोजित केला जातो. गोले मेला उत्सव कुठे आयोजित करतात तर उधमपूर येथे आयोजित करतात. मोहजूज मशीनची झूज मोहजूज मशीनची झूज हा उत्सव कुठे आयोजित करतात तर आसाम येथे आयोजित केला जातो. पोंगल सण परीक्षेमध्ये येऊन गेलेला आहे. पोंगल सण कुठे आयोजित केला जातो तर तामिळनाडू येथे आयोजित केला जातो. रुसोमा संत्री महोत्सव कुठे आयोजित केला जातो तर नागालँड येथे आयोजित केला जातो. नागी पक्षी महोत्सव कुठे आयोजित केला जातो तर जमुई बिहार येथे नागी पक्षी महोत्सव आयोजित केला जातो. पुढे परत आला पोंगल सण कुठे आयोजित केला जातो तर तामिळनाडू येथे आयोजित केला जातो. अट्टुकल पोंगल केरळ येथे आयोजित केला जातो. अट्टुकल पोंगल कुठं केरळ. जलीकट्टी महोत्सव पुढे खूप बातम्यांमध्ये होता. जलीकट्टी महोत्सव तामिळनाडू येथे आयोजित केला जातो. माथो नागरंग महोत्सव तर माथो लडाख येथे आयोजित केला जातो. ठीक आहे. अशा तऱ्हेने हे 57 उत्सव आपले झालेले आहेत. या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या आणि एक अनाउन्समेंट तुम्हाला आजच आपण एक व्हिडिओ टाकला होता की आपण रेल्वे ग्रुप डीची बॅच चालू केलेली आहे. चालू म्हणजे उद्यापासून आपलं पहिलं लेक्चर त्यावरती असेल. तर ज्या मुलांना रेल्वे ग्रुप डीची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनल नाही तर आपला जो यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलवरती जॉईन नावाचा ऑप्शन आहे. ठीक आहे. जॉईन नावाचा ऑप्शन आहे. तिथं जॉईन करून बघा. जॉईन करताना तुम्हाला 3 प्रकारचे लेवल असतील, सिल्वर, गोल्डन आणि डायमंड. तर तुम्ही तिसरी गोल्डन लेवल घेऊन टाकायची आहे. पर मंथ तुम्हाला 299 रुपीज असणार आहेत. प्रत्येक महिन्याला 299 रुपये तुम्हाला पे करावं लागतील आणि त्यामध्ये आपण दररोज 2 लेक्चर घेणार आहोत. गणित आणि GK, गणित आणि करंट अफेअर
आणि पुढे बुद्धिमत्ता आणि विज्ञान असे आपण लेक्चर घेणार आहोत। तर लक्षात घ्या, गोल्डन बॅच जॉईन करायची आहे 299 रुपये प्रति महिन्याची। अशी 3 महिने बॅच चालेल, दररोज 2 लेक्चर राहतील आणि प्रत्येक रविवारी आपली 100 गुणांची टेस्ट राहील। जसा रेल्वे ग्रुप डीचा आपला पेपर असतो तशा पद्धतीनुसार आपला पेपर त्यामध्ये राहणार आहे, ठीक आहे। आणि ते जे व्हिडिओ असेल ते ज्यांनी बॅच घेतलेली आहे म्हणजे जे आपल्या यूट्यूब चॅनलचे मेंबर आहेत त्या मेंबर्सलाच दिसतील, ठीक आहे। या गोष्ट लक्षात ठेवा। इथं आपण यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आपलं जे रेग्युलर आहेत ज्यांना मेंबर नाही आहेत त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू चालू ठेवणार आहोत, पण त्यामध्ये थोडासा 2 दिवसाचा 3 दिवसाचा गॅप असेल, पण यामध्ये कंटिन्यू लेक्चर तुमचे असणार आहेत, ठीक आहे। तर पुढे बघा 58 नंबरचा आहे सोमिनसाई उत्सव कुठे साजरा केला जातो, तर तो जपान येथे साजरा केला जातो। पुढे आहे शब-ए-बारात सण कुठे आयोजित केला जातो, तर काश्मीर येथे आयोजित केला जातो। छपचार कूट महोत्सव कुठे आयोजित केला जातो, तर मिझोरम येथे आयोजित केला जातो। तावी महोत्सव कुठे आयोजित करतात, तर जम्मू काश्मीर येथे तावी महोत्सव आयोजित करतात। कार्बी युवा महोत्सव कुठे आयोजित करतात, तर दिफू आसाम येथे कार्बी युवा महोत्सव आयोजित करतात। मैदाम में फी हा महोत्सव कुठे आयोजित करतात, तर आसाम आणि अहोमताई समुदायाचे लोक हा उत्सव आसाममध्ये साजरा करतात। मैदाम मेफी असे 63 महोत्सव 2024 मध्ये आपले झालेले आहेत। पूर्ण जानेवारी 2024 पासून तर डिसेंबर 2024 पर्यंत, म्हणजे 1 जानेवारी 2024 तर 31 डिसेंबर 2024 पर्यंत असे 63 महोत्सव आपल्या संपूर्ण देशामध्ये आयोजित केले होते। तर ते कुठे आयोजित झालं होतं आणि कोणता उत्सव कुठं होता, कोणता मेळा कुठं भरला होता, हे सर्व आपल्या देशात आणि आपल्या देशाबाहेरचे सुद्धा काही उत्सव आपण बघितले। हे सर्वांनी लिहून काढायचे आहेत आणि रेग्युलर लक्षात ठेवायचे आहेत। आता बघा 63 जे महोत्सव आहेत याची आपण 50 गुणांचा एक MCQची टेस्ट घेऊ। टेस्ट म्हणजे ती यूट्यूब चॅनललाच असेल, यूट्यूब चॅनलला आपण एक व्हिडिओ बनवू, त्यावरती 50 प्रश्न आपण याच्यावरचीच राहतील। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणेल मी की गोले मेला महोत्सव कुठे साजरा केला जातो, तर मी तुम्हाला काही 10 सेकंद वेळ देईल, तुम्ही त्याच्यामध्ये लिहायचं आहे कुठलं उधमपूर असेल, आसाम असेल, तामिळनाडू असेल, नागालँड असेल, तर त्याचं उत्तर तिथं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगत चालायचं आहे। असे 50 प्रश्न आपण याचा सेपरेट व्हिडिओ याच्या MCQजवरती बनवणार आहोत। तुम्ही जर पेपर पाहिले असतील प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरमधले तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कोणताही उत्सव मेळा किंवा सण जो असतो त्याच्यावरचे 1 ते 2 प्रश्न आपल्याला चालू घडामोडीवरचे त्या टॉपिकवरती विचारलेले आहेत। त्यामुळे हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, सर्वांनी क्लिअरच करून घ्यायचा आहे, ठीक आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। सर्वांनी बॅच जॉईन करा। जॉईन कशी करायची त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे। काही अडचण आली तर तुम्ही मला कॉल करू शकता, कॉल म्हणजेच व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। तो नंबरसुद्धा मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या जे आपलं आहे यूट्यूब चॅनलचे जे आपलं डिस्क्रिप्शन आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं टेलिग्राम चॅनल असेल, त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप असेल, इंस्टाग्रामची जी लिंक आहे आणि माझा नंबरसुद्धा तिथं मी प्रोव्हाइड केलेला आहे। सर्वांनी बॅच जॉईन करून घ्यायची आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी, आणि ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकत आहोत। बघा सकाळी मी बॅच जॉईन करण्यासाठी व्हिडिओ बनवला तर भरपूर मुलांचे बऱ्याच महिन्यापासून जवळपास 2 महिन्यापासून सर बॅच चालू करा म्हणून आपण बॅच चालू करत आहोत। तर व्हिडिओ बनवल्यानंतर एका मुलाचा सर रिप्लाय आला की सर तुम्हीसुद्धा बाकीच्या शिक्षकांसारखं केलं, आम्हाला असं वाटलं की तुम्ही फ्रीमध्ये आम्हाला सर्व गोष्टी शिकवाल। तर लक्षात घ्या, मी मुंबईसारख्या ठिकाणी राहतो, इथं आपल्याला जर कंटिन्यू 2 लेक्चर जर घ्यायचे असतील तर आपल्याला एक सेपरेट रूमची गरज होती आणि ती सेपरेट रूम जी आहे ती मी आता रेंटने घेतलेली आहे। आता त्याचं मला दर महिन्याला त्याचं रेंट पे करावं लागेल। आता रेंट पे करण्यासाठी सुद्धा आपल्याला पैसे लागतील, त्यासाठी आपण ही नॉमिनल फीज 299 रुपये ठेवलेली आहे। आता बघा 500 रुपये लहान मुलाची क्लासची फी आहे। ट्युशन जर तुम्ही लावलं तर लहान पोरांच्या ट्युशनला 500 रुपये फी आहे आणि ॲक्च्युअलमध्ये ज्या मुलांनी फोन केला होता तो ऑलरेडी 2000 रुपये महिना पोलीस भरतीचे भरत आहे। म्हणजे बघा असे विद्यार्थी आहेत की पैसे आहेत आणि सगळ्या गोष्टी आहेत आणि कमेंट अशा प्रकारचे करतात की जसं काय बिलकुल एकदमच कठीण समस्या आहे आणि 300 रुपये म्हणजे काही लय मोठी गोष्ट नाही आहे, ठीक आहे। तर बघा शक्य असेल त्यांनी जॉईन करा आणि ज्यांना जॉईन नसेल करायचं ते सुद्धा आपले यूट्यूब चॅनल बघत राहा, कंटिन्यू शेअर करत चला, व्हिडिओला लाईक करत चला, कारण आपण डेली व्हिडिओ 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड तुम्हाला कंटिन्यू लेक्चर मी टाकतच चालेल। गणिताचे असेल, बुद्धिमत्तेचं असेल, विज्ञानाचं असेल आणि जीकेचं असेल, तुमच्यासाठी सुद्धा व्हिडिओ राहतील जे जॉईन नाही करतील त्यांच्यासाठी, ठीक आहे। असं काही नाही आहे,
पण जॉईन केल्यामुळे काय होईल की तुमचा सिलेबस लवकर कंप्लीट होईल आणि त्यामध्ये तुम्हाला मी जास्त प्रश्न देऊ शकेल, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। टेस्ट सिरीजसुद्धा तुमची त्यामध्ये इन्क्लूड असेल, तुम्हाला नोट्ससुद्धा मी प्रोव्हाइड करणार आहे। ठीक आहे, तर व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटिटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।